सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि लवकरच उठलेल्या लेकीला हुलकावणी देऊन गाडीने गार्डनला व्यायामाला गेलो. चंद्रावर पाऊल ठेवलेला माणूस जमिनीवरच अनवाणी पाय ठेवायचा विसरूनच गेला की हो. कित्येक आजार अनवाणी जमिनीवर चालल्याने बरे होतात म्हणे. कलियुगात कोणी राक्षस आपल्याला मारायला येणार नाही. अगदी कोरोनासारखे डोळ्याला न दिसणारे विषाणूच मारणार आहेत बरं का. त्यामुळे शरीरातल्या आतल्या आणि बाहेरील राक्षसापासून बचाव करण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. घरी जाताना तुळस आणि अद्रकचा रस पिला. नंतर आंघोळ करून बाप लेकीने छान गंध लावून सूर्यनारायणाला नमस्कार केला. लेकीचा गोड पा घेऊन बापलेक श्रीमद भगवद्गीता वाचायला बसलो. भगवंत म्हणतात, मी अजन्म असूनही अवतार धारण करीत असतो. कल्की अवतार अजून बाकी आहे बरं का. इकडे बायकोच्या पिठल्याकडे दुर्लक्ष करून आपला निवांत पैलवानी शेक पिला. त्यामुळे बायकोला ऑफिसला जायला उशीर झाला आणि माझ्यामुळे उशीर झाल्यामुळं बायको ट्याव 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 करत होती. मी काय ऐकून घेणाऱ्यातला नाही बरं का. मी पण लय बडबडलो. मग असं चालायचंच नाही का.